नमस्कार मंडळी. रोजच्या भाजीला काय करायचं हा गृहिणींना प्रश्न पडणारच नाही, कारण आपण चालू केलेली आहे रोजच्या भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये ही भाज्यांची सिरीज. सध्या चालू आहे उन्हाळी भाज्या स्पेशल असे एपिसोड. आज आहे भाग 3. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे करत आहोत आपण वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी. तर आता भेंडी ही उन्हाळी भाजी आहे हे कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी पाव किलो कोवळी अशी भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि ह्या पद्धतीने चिरून घेतली. नंतर त्यामध्ये घातलं 2 चमचे बेसन आणि छान ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की जिरे तडतडून घ्यायचे आहेत आणि नंतर घालायचा जाडसर चिरलेला कांदा. कांदा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण देखील छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण बेसन कोट केलेली भेंडी घालून घेणार आहोत आणि कांद्यासोबत भेंडी छान भाजून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत. तुम्ही पाहताल भेंडी भाजल्यानंतर भेंडीचा रंग बदलतो आणि भेंडीची साईज लहान होते. नंतर त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे लाल किंवा हिरवं तिखट, जे हिरव्या मिरचीचं तिखट, नंतर घातलं आपण चवीनुसार मीठ आणि धणे पावडर 1 चमचा, थोडीशी हळद आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण छान होते बरं का. छान परतून घ्यायचं. हिरवीगार कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट अशी उन्हाळी भेंडीची भाजी तयार. चला बघूया पुढची भाजी कोणती आहे. इथे आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 तास स्वच्छ धुवून भिजू घातली होती. नंतर त्यावरचं पाणी काढून टाकायचं. परत एकदा धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्या पद्धतीने जाडसर डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. एखादी डाळ अख्खी राहिली तरी देखील छान लागते, त्यामुळे खूप बारीक वाटायचं नाही आहे. जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये घातली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि जाडसर चिरलेला कांदा घातला. आपण प्रत्येक भाजीमध्ये कांद्याचा वापर केलेला आहे, म्हणजे कांदा हा थोडासा थंड वृत्तीचा असल्यामुळे. कांदा छान परतला की आलं लसूण पेस्ट घातलं. ते देखील छान परतून घेतलं. त्यामध्ये नंतर घातलं चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी हळद, सगळे सुखे मसाले छान परतून घेतल्यानंतर आपण घातली वाटलेली डाळ आणि छान परतून घ्यायची आहे आपल्याला. आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्यावरती केलं ना तर हे थोडंसं चिकटत नाही. स्टीलच्या कढईला जरासं चिकटलेलं आहे, पण थंड झाल्यानंतर सगळं निघालं होतं बरं का. जी चिकटली होती भाजी तेवढी थोडंसं पाण्याचा हापका दिला. मस्त दणदणीत वाफ काढली आणि हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे हरभरा डाळीचा झुणका. चला आपण आता पुढची भाजी बघूया. तर इथे आपण हिरवे मूग स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आणि पॅनवरती घालून भाजून घ्यायची आहेत मंद आचेवर रंग बदलेपर्यंत. मूग छान भाजले की खमंग वास देखील येतो. हे पाहताल तुम्ही. मूग आपले छान भाजून घेतले. तोपर्यंत मी कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि भाजलेले मूग घालून घेतले. मंद आचेवर छान 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेतले. पॅनवरती तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करून बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून घेतला आणि त्यामध्ये घातलं हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडेसे धणे, अख्खे धणे. याचं वाटण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची सहन होत नसेल, लाल तिखट घातलं तरी पण छान लागतं. आणि घातली आपण थोडीशी हळद. छान सगळे मसाले परतले की त्यामध्ये शिजलेले मूग घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक दणदणीत वाफ काढायची. मोकळी करू शकतो किंवा थोडासा रस्सा देखील आपण ह्या भाजीला करू शकतो. अतिशय साधी, सोपी आणि न भिजवता केलेल्या मुगाची भाजी नक्की करून बघा आणि चविष्ट लागते. भातासोबत, चपातीसोबत किंवा टिफिनसाठी पण हे एक छान ऑप्शन आहे, त्यामुळं नक्की करून बघा. चला बघूया आपण पुढची भाजी कोणती आहे ती. तर पुढची भाजी आहे, आपल्याला कमेंट आली होती ह्या भाजीसाठी. त्या व्ह्युअर्ससाठी मी खास त्यांची विश पूर्ण करण्यासाठी ही भाजी केलेली आहे. पॅनवरती तेल गरम केलं. नंतर मोहरी तडतडून घेतली. थोडंसं हिंग घातलं आणि त्यामध्ये घातलं 1 ग्लास पाणी. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण घालायचं आहे आणि
छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातलं आपण त्या पाण्याला लागल इतकं बेसन. एका हाताने बेसन घालायचं, एका हाताने छान गाठी फोडून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मंद ठेवल्यानंतर गाठी अजिबात होत नाहीत. गॅस फुल ठेवायचं नाही, गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या. तुम्ही पाहताल इथे 1 ते 1.5 वाटी बेसन बसलं. छान आपण मिक्स करून घेतलं आणि दणदणीत वाफ काढून घेतली आणि छान शिजवून घेतलं बरं का हे बेसन. आणि नंतर आपण ताटाला तोपर्यंत तेल लावून घेतलं, जेणेकरून आपल्याला वडी थापायची आहे आणि वडी चिकटू नये म्हणून. आणि वडी शिजली का कसं पाहायचं, हाताला जरासं पाणी लावायचं आणि बेसनला असं हातात घेऊन पाहायचं, म्हणजे चिकटलं नाही ना ते छान शिजलं म्हणायचं. तेल लावलेलं ताटावर घालून घ्यायचं, मस्त गरम गरम असतानाच सगळं पसरून घ्यायचं. एक तर स्पॅच्युलानी पसरा किंवा मग आपण वाटीला थोडंसं तेल किंवा पाणी लावून त्यांनी देखील पसरू शकतो, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. छान गरमागरम पसरून घेतल्यानंतर त्यावर आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि सुकं खोबरं किसलेलं ते देखील घालून घ्यायचं. आणि ते घातल्यानंतर पण की नाही छान प्रेस करायचं, म्हणजे जेव्हा आपण वडी कट करू तर ते सुटं होणार नाही म्हणून. आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायच्या. चौकोनी करू शकतो, त्रिकोणी करू शकतो. मी इथे त्रिकोणी वड्या कट केलेल्या आहेत. मस्त अशी झटपट आपली थापी वडी तयार आहे. आणि जे आपण वाटण घातलं होतं की नाही उकळत्या पाण्यामध्ये, हिरवे मिरचीचं ते वाटण जेव्हा पाण्यामध्ये घालतो आपण ना, तेव्हाच हा कलर असा येतो बरं का. जर तेच वाटण आपण फोडणीमध्ये घातलं ना तर थोडासा कलर वेगळा येतो, म्हणजे लालसर कलर येतो वडीला बरं का. आणि असं वाटण उकळत्या पाण्यात घातलं की पिवळसर कलर येतो. म्हटलं आता थापी वडी तयार झालेली आहे. मग रस्सा पण करूयात. तर काय केलं मी, कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरीची छान फोडणी करून घेतली. मोहरी तडतडली की त्यामध्ये घातला कढीपत्ता आणि गावरान टोमॅटो, थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि त्यामध्ये घातलं आपण अर्धा चमचा म्हणजे अर्धी पळी गोळी वाटणमधलं वाटण. आता ह्या वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, धणे, जिरे सगळे मसाले आहेत. ह्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देते. छान परतल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. झटपट वाटणामुळं रस्सा पण एकदम झटपट झाला. उकळून घ्यायचं, हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि झाला आपला रस्सा तयार. मग रस्सा तयार आहे, वडी तयार आहे. चला तर मग ज्वारीच्या भाकरीसोबत ताव मारून घेऊया. आता पाहूयात पुढची भाजी कोणती आहे. तर पुढची भाजी देखील अगदी झटपट होणारी आहे आणि उन्हाळी भाजी आहे. तर पालक स्वच्छ निवडून घेतला, नंतर धुवून घेतला आणि चिरून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, चिरलेला लसूण घातला, जाडसर चिरलेला कांदा घातला. कांदा छान परतला की त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घातली आणि कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे. आणि कूट आपण तिखटासोबत छान परतून घ्यायचं आणि नंतर बारीक चिरलेली भाजी घालून घ्यायची. भाजी घातल्यानंतर छान परतायची आणि एक दणदणीत अशी वाफ काढायची. अगदी झटपट होणारी पालकाची भाजी आहे ही. टिफिनसाठी तर उपयोगी आहेच, पण सध्या उन्हाळा चालू आहे ना, तर त्यावेळी वेगळी म्हणून ही भाजी नक्की करा. आणि ज्वारीची भाकरी किंवा चपाती ह्याच्यासोबत एकदम भन्नाट लागते. आजच्या भागातल्या 5 भाज्या आपण करून तयार केलेल्या आहेत. तुम्हाला कोणती भाजी आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला लगेच वीकेंड स्पेशल पार्ट 3 उद्या येणार आहे, तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणती भाजी यातली करून बघितली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या भागामध्ये पार्ट 4मध्ये म्हणजे पार्ट 4मध्ये तुम्हाला कोणती भाजी पाहायची आहे ह्याचं देखील कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्की ती भाजी घेऊन येईल. चला तर मग परत भेटू अशाच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून कृतज्ञता आणि मनापासून धन्यवाद.